आणि आता पाहूया सुपरफास्ट 100 बातम्या। पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर। मुंबई आणि पालघरमध्ये मोदींचे 2 कार्यक्रम। मोदींच्या हस्ते आज पालघरमधील वाढवण बंदराचंही भूमिपूजन। पंतप्रधान मोदी बंगालवर बोलतील की बदलापूरवर ते बघू। मोदींच्या दौऱ्यावरून ठाकरेंचा निशाणा। बीकेसीमधल्या वर्षा गायकवाडांच्या आजच्या आंदोलनाला परवानगी नाकारली। बीकेसीमध्ये एशियन हार्ट समोर वर्षा गायकवाडांचं आंदोलन होणार होतं। मोदींच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर होणार होतं आंदोलन। मोदींच्या उपस्थितीमध्ये आज वाढवण बंदराचं भूमिपूजन होणार। भूमिपूजनाला वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीचा विरोध। संघर्ष समितीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पोलिसांची नोटीस। खासदार संजय राऊत आज मालवण दौऱ्यावर। राजकोट किल्ल्यावरील कोसळलेल्या शिवरायांच्या पुतळ्याची पाहणी करणार। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुनील तटकरे मालवणमधल्या राजकोट किल्ल्यावर स्थानिक तहसीलदार, प्रांत आणि अधिकाऱ्यांसोबत चर्चा करत घेतला घटनेचा आढावा। 1 सप्टेंबरच्या मवियाच्या मोर्चाला अद्यापही परवानगी नाही। मवियाच्या शिष्टमंडळाची मुंबई पोलिसांसोबत चर्चा होणार। राजकोटमधल्या शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी मोर्चाचं आयोजन। राजकोट किल्ल्यावरील पुतळा अपघात प्रकरणामध्ये बांधकाम सल्लागार चेतन पाटील पोलिसांच्या ताब्यात। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून मध्यरात्री 3 वाजता चेतन पाटीलला कोल्हापूर पोलिसांकडून कारवाई। काँग्रेस राष्ट्रवादीशी आयुष्यामध्ये कधी पटलं नाही। आज सोबत बसलो तरी बाहेर आलो की उलट्या होतात। तानाजी सावंतांचं काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाबाबत वादग्रस्त विधान। बोलणं ऐकून घेण्यापेक्षा सत्तेमधून बाहेर पडा। तानाजी सावंतांच्या विधानावर अजित पवार गटाच्या उमेश पाटलांचं अजितदादांना थेट सत्ता सोडण्याचं आवाहन। माहितीमध्ये कुणालाही उलट्या, ताप, अंगदुखी आलेलं चालणार नाही। शिंदे गटाच्या भरत गोगावलेंचा मंत्री तानाजी सावंतांना घरचा आहे। 29 सप्टेंबरपासून उपोषण करणारच। आरपारची लढाई म्हणत मनोज जरांगे उपोषण करण्यावर ठाम। तर 29 सप्टेंबरपर्यंत वेळ देतो। फडणवीसांना माया आहे की नाही ते बघू, जरांगेंचा इशारा। आरक्षणाविरोधात बोलणाऱ्या भाजपच्या आमदारांना पाडणार। मला तुरुंगामध्ये टाकल्यास नागपूरसह भाजपची एकही सीट येणार नाही। मनोज जरांगे पाटलांचा देवेंद्र फडणवीसांना इशारा। रावसाहेब दानवेंनी माझ्यावर केस करायला लावली। आता तुझा कुणी उमेदवार उभा राहू देत, मग दाखवतो कसका, जरांगेंचा रावसाहेब दानवेंना इशारा। गिरीश महाजनांच्या माध्यमातून फडणवीसांनी लाठीचार्ज घडवला। देवेंद्र फडणवीसांनी सर्व समाजावर अन्याय केला, मनोज जरांगे पाटलांचा आरोप। मनोज जरांगे सुपारीबाज। शरद पवारांची सुपारी घेऊन फडणवीसांवर टीका करतात। जरांगेंनी उमेदवार उभे करावेत, निवडणूक लढवावी, धमक्या देऊ नये। भाजपा आमदार प्रसाद लाड यांचं प्रत्युत्तर। मराठा समाजाला 10% आरक्षण दिलंय, मात्र मराठा समाजातील काही जण वेगळ्या पद्धतीनं आरक्षण मागतायत। आरक्षणाच्या बाबतीत कोणाचा कोणाला विरोध असता कामा नये, अजित पवारांचं विधान। आज दिल्लीमध्ये शरद पवारांच्या सुरक्षेबाबत आढावा बैठक। गृह खात्याचे वरिष्ठ अधिकारी शरद पवारांशी चर्चा करणार। पवारांनी अद्याप केंद्राची सुरक्षा स्वीकारली नाही। विधानसभा निवडणुकीमध्ये 10 आमदार आले तर रासपचाच मुख्यमंत्री असेल, रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांचं वक्तव्य। काँग्रेसचे जितेश अंतापूरकर यांचा आमदारकीचा राजीनामा। अंतापूरकर भाजपमध्ये जाण्याची शक्यता। विधान परिषद निवडणुकीमध्ये पक्षानं दिलेल्या आदेशाविरोधात मतदान केल्याचा त्यांच्यावर आरोप। पुतळा कोसळल्याप्रकरणी माफी मागतो, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य। विरोधकांनी राजकारण न करता पुतळा पुन्हा उभारण्यासाठी सूचना द्याव्यात, मुख्यमंत्र्यांचं आवाहन। विरोधी पक्षामध्ये असले तरी बदलापूर प्रकरणामध्ये राजकारण केलं नसतं, नराधमांना चौकामध्ये शिक्षा दिली पाहिजे। बदलापूर प्रकरणावर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया। प्रत्येक गोष्टीमध्ये भ्रष्टाचार करता, निदान छत्रपतींना तरी सोडा, शर्मिला ठाकरेंची सरकारवर टीका। तर पोकळ पुतळा कुणी समुद्रकिनारी उभं करतं का, शर्मिला ठाकरेंचा संतप्त सवाल। शिवरायांचा पुतळा कोसळला तेव्हा वैभव नाईक 15व्या मिनिटामध्ये घटनास्थळी। घर 50 किलोमीटरवर असताना नाईक 15 मिनिटांमध्ये घटनास्थळी कसे? यामधल्या नाईकांनी घडवलं असेल तर बोटीमध्ये बसून दुबई, पाकिस्तानला जाण्याची तयारी ठेवावी, निलेश राणे यांचा ट्विट करत गंभीर आरोप। शिवरायांचा पुतळा बनवणारा मूर्तिकार जयदीप आपटे आरएसएसचा माणूस। ब्रॉन्झचा पुतळा बनवूनही डोक्याजवळ कागद आणि कापूस ठेवला, नाना पटोलेंचे गंभीर आरोप। कुणीतरी सांगितलं जयदीप आपटे राहुल गांधींचा माणूस, आता हे तपासावं लागेल। बेछूट बेभान आरोप करायची विरोधकांना सवय, मंत्री सुधीर मुनगंटीवारांचा पलटवार। राजकोट किल्ल्यावर महाराजांचा नवा पुतळा उभारण्याच्या हालचाली। प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार वर्षावर मुख्यमंत्र्यांसोबत बैठक। शिवाजी महाराजांच्या नव्या पुतळ्याचं काम देण्याची शक्यता। महाराजांचा पुतळा दुरुस्त पुनर्स्थापित करण्यासाठी नेव्ही कटिबद्ध असल्याची प्रतिक्रिया। पुतळा पुन्हा उभारण्यासाठी आणि घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी नेव्हीकडून समिती स्थापन। राज्य सरकारचे प्रतिनिधी आणि तज्ज्ञांचा समितीमध्ये समावेश। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा 1:18 कोसळला। वेल्डिंग कमकुवत असल्यानं बसवल्यापासूनच पुतळा हलत होता, प्रत्यक्षदर्शींची TV9 मराठीला माहिती। नितेश राणे आणि जयदीप आपटेचा दोस्ताना। राणेंनी जयदीप आपटेला पुतळ्याचं कंत्राट मिळवून दिलं, सुषमा अंधारेंचा आरोप। तर आपटेला आम्हीच आपटणार, नितेश राणेंचा पलटवार।
राणेंवर बोलण्यासाठी रश्मी ठाकरे जबरदस्ती करायच्या मनीषा कायंदे म्हणाल्या. तसंच आता पद मिळवण्यासाठी अंधारे रश्मी ठाकरेंना खुश करत आहेत. नितेश राणेंची खोचक टीका. राजकोट किल्ल्यावर झालेल्या राड्याप्रकरणी 42 जणांवर गुन्हे दाखल. परवा राजकोट किल्ल्यावर ठाकरे गट आणि राणे समर्थकांमध्ये राडा. भाजपचे गुंड गृह खात्यावर थुंकले. पोलिसांची कॉलर पकडली. फडणवीसांना लाज वाटायला हवी. पोलिसांना सन्मान देऊ शकत नाही तर राजीनामा द्या. राजकोट किल्ल्यावरील राड्यानंतर राऊत आक्रमक. मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी राणेंची पोलिसात तक्रार करणार. मात्र राणेंचा बॉस सागर बंगल्यावर न्याय मिळणार का माहिती नाही. ठाकरे गटाच्या वैभव नाईकांचा निशाणा. नारायण राणेंची आक्रमक बोलण्याची पद्धत. नारायण राणे धमक्या देतील असं वाटत नाही. राणेंच्या धमकीवर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. धमकी दिल्याप्रकरणी नारायण राणेंवर गुन्हा दाखल करावा. माजी खासदार विनायक राऊतांचं सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षकांना पत्र. राजकोटवर घाई गडबडीमध्ये पुतळा बसवण्यात आला. उद्घाटनानंतर लाईटचा खर्च कुणी करायचा हा वाद सुरू झाला होता. शिवरायांच्या स्मारकावरून वैभव नाईकांचा खुलासा. पुतळा घडवणारा बेपत्ता झालाय. कुठे जाऊन जाईल. पठ्ठ्या तुला असेल तिथून शोधणार. बीडच्या आष्टीमधील जनसन्मान यात्रेमध्ये अजित पवारांचं वक्तव्य. मुंबई शिक्षक मतदारसंघामधील निकालाला उच्च न्यायालयामध्ये आव्हान. निवडणुकीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या सुभाष मोरेंची याचिका. ठाकरे गटाचे उमेदवार अभ्यंकर अपात्र मतदारांची नोंदणी करून निवडून आल्याचा आरोप. सांगली लोकसभेमधील ठाकरे गट आणि काँग्रेसचा वाद संपुष्टात. दिल्लीमध्ये झालेल्या बैठकीमध्ये वाद थांबवण्याचा निर्णय. काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि उद्धव ठाकरेंमध्ये झाली होती बैठक. मी शब्दाचा पक्का. विधानसभेला माहितीचं बटन दाबा. आम्ही केंद्राचे कोट्यवधी रुपये आणू. वेळ पडली तर वर्ल्ड बँकेचे 1% पैसे आणू पण योजना सुरू ठेवणार. बीडच्या आष्टीमध्ये अजित पवारांचं जनतेला आवाहन. दादांच्या भूमिकेवरून वाटतं ते तिसरी आघाडी करतील. तिसऱ्या आघाडीमध्ये मनसे देखील असू शकते. रोहित पवारांचं विधान. तर तिसरी आघाडी करून मतं खाण्याची भाजपची रणनीती. रोहित पवारांची टीका. महाविकास आघाडीमधील जागा वाटप जवळपास 50% पूर्ण. यापुढे काँग्रेस हायकमांड शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या बैठकीची गरज नाही. अंतिम निर्णय महाराष्ट्रातच घेतला जाणार. मवियातील सूत्रांची माहिती. भाजपानं आपल्या वाचाळवीरांना आवर घालावा नाहीतर जनता रस्त्यावर उतरू देणार नाही. सुप्रिया सुळेंचा इशारा. तर सरकारमधील 3 पक्ष 3 देशाला तोंड करून काम करतात. सुळेंचा निशाणा. तुळजापूर मतदारसंघावर भगवा फडकला पाहिजे ही आमची इच्छा. तुळजापूरची जागा शिंदे गटाला सोडून घेण्यासाठी शिंदे आणि फडणवीसांशी बोलणार. रामदास कदम यांचं वक्तव्य. सध्या तुळजापूरमध्ये भाजपचे राणा जगजितसिंह पाटील विद्यमान आमदार. विधानसभा निवडणुकीमध्ये महिलांना जास्तीत जास्त तिकीट देणार. महिलांना सांगितलं काम करा. सर्व्हेमध्ये ज्यांचं नाव आलं त्यांना तिकीट देणार. नागपूरमध्ये नाना पटोलेंची घोषणा. महायुतीचे मंत्री गुंडाला राजाश्रय देतात. गुंडांना डोक्यावर घेऊन मिरवणाऱ्या सरकारला जनतेने निरोप द्यावा. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा चंद्रकांत पाटलांवरून सरकारवर हल्लाबोल. मालवणमधील मोदींच्या दौऱ्यासाठी बांधलेल्या हेलिपॅडवरून नवा वाद. टेंडर निघण्याआधीच वर्क ऑर्डर काढल्याची सूत्रांची माहिती. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून माहिती देण्यास टाळाटाळ. मोदींच्या 4 डिसेंबरच्या दौऱ्यासाठी बांधण्यात आलेलं हेलिपॅड. चंद्रपूर वणी परिसरामध्ये कोळशाचा काळा बाजार करणाऱ्यांना राजकीय संरक्षण. तर कोळसा खाणीच्या मालकांकडून सत्ताधारी विरोधक हप्ते वसूल करतात. विजय वडेट्टीवारांचा सत्ताधाऱ्यांसोबत स्वतःच्या पक्षातील नेत्यांवर गंभीर आरोप. साखर उद्योगाला दिलासा. केंद्र सरकारनं ऊसाचा रस, साखरेचा पाक आणि बी आणि सी हेवी मोलॅसिसपासून इथेनॉल निर्मिती करण्यावरील बंदी उठवली. जेपी नड्डा यांच्याकडून कंगना राणावत यांची कान उघडणी. शेतकरी आंदोलनावर भाजप खासदार कंगना राणावत यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर दुसऱ्यांदा घेतली भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट. जम्मू काश्मीरमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी अधिसूचना जारी. दुसऱ्या टप्प्यामध्ये श्रीनगर, गंदरबल, बडगाम, पूर्ण, राजौरी आणि रियासी जिल्ह्यातील 26 विधानसभा मतदारसंघांसाठी मतदान होणार. राहुल गांधी लवकरच मार्शल आर्टशी संबंधित भारत जोडो यात्रा सुरू करणार. मार्शल आर्टशी संबंधित व्हिडिओ प्रसिद्ध करत राहुल गांधींची घोषणा. मुंबई गोवा महामार्गाचं काम करणाऱ्या ठेकेदारांवर गुन्हा दाखल. मुख्यमंत्री शिंदेंच्या आदेशानंतर रायगड पोलिसांकडून गुन्हा दाखल. मुंबईमध्ये गणेशोत्सवाच्या निमित्तानं बाजारपेठा फुलल्या. गणेशोत्सवाच्या निमित्तानं खरेदीसाठी ग्राहकांची लगबग. परळच्या दी पार्टी शॉप दुकानामध्ये सजावटीचं सर्व साहित्य उपलब्ध. मुद्रांक शुल्क दरामध्ये कपात करण्याचा विचार राज्य सरकारकडून सुरू. लवकरच अंतिम निर्णय होईल. गृहनिर्माण मंत्री अतुल सावेंचे सूतोवाच. पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्री 10 ते रविवारी सकाळी 8 दरम्यान 10 तासांचा ब्लॉक. गोरेगाव कांदिवली स्थानकादरम्यान 6व्या मार्गांचं काम करण्यासाठी कांदिवली अप आणि डाऊन धीम्या मार्गावर ब्लॉक. धारावीसाठी अद्याप 1 एकरचाही ताबा नाही. अपात्र नागरिकांच्या पुनर्वसनाबाबत प्रकल्पाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची माहिती. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशावेळी संपूर्ण शुल्क भरण्याची सक्ती नको. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण विभागाचा दिलासा.
मुंबई महानगरपालिकेच्या एल विभाग कार्यालयाच्या हद्दीमधील कुकर घोटाळ्याच्या चौकशीची मागणी. काँग्रेस प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान यांची मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे मागणी. मुंबईमध्ये पावसाच्या हलक्या सरींची शक्यता. पुढील 4 दिवस मुंबईसह उपनगरामध्ये ढगाळ वातावरण. हवामान खात्याचा अंदाज. राज्यामध्ये दुसऱ्या फेरीनंतरही 19,000 विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत. यंदा संगणक अभियांत्रिकी अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा सर्वाधिक कल. महारेराचं संकेतस्थळ 2 दिवस बंद राहणार. नवीन संकेतस्थळ कार्यान्वित करण्यासाठी शुक्रवार आणि शनिवार संकेतस्थळ बंद ठेवण्याचा निर्णय. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पालेभाज्यांची आवक घटली. आवक घटल्यानं दरामध्ये तिपटीनं वाढ. कोथिंबिरीनं किरकोळीमध्ये 100 गाठली. पुणे गणेश उत्सव पार्श्वभूमीवर दहशतवाद विरोधी पथकाची पुण्यामध्ये मोठी कारवाई. कोंढवा परिसरामध्ये सुरू असलेल्या बनावट टेलिफोन एक्सचेंजवर दहशतवाद विरोधी पथकाचा छापा. मोठा मुद्देमाल जप्त. बारामतीला लिंबाला मिळणारा प्रति किलो 92 रुपये भाव. तुटवड्यामुळे पावसाळ्यातही लिंबाचे भाव वधारले. पुणे शहरामध्ये खड्डे दुरुस्तीला वेग. पालिकेकडून 3 दिवसामध्ये 432 खड्डे बुजवले. पुणे पालिकेकडून गणेशखिंड रस्त्यावरील खड्ड्यांची दुरुस्ती. खड्ड्यांमुळे नागरिकांची तारांबळ. महापालिकेच्या पथ विभागानंच दुरुस्तीचं काम हाती घेतलं.